नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम जी 22 मार्चला होणार आहे त्यासाठी आज 5 मार्च रोजी एक नवीन परिपत्रक रिलीज केलं गेलेलं आहे. MPSCकडून नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे 1 मार्चपासून एक नवीन OMR शीट रिलेटेड एक त्यांनी नोटिफिकेशन काढलं होतं की यावेळेस नाही का ऑप्शनमध्ये किती 5 ऑप्शन राहणार, ABCDE. ऑप्शन कशासाठी असते, जर तुमचं MCQ जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला ऑप्शन करायला लागेल. अदरवाईज तुम्ही जर केलं नाही तर त्याचे निगेटिव्ह मार्किंग धरल्या जाणार होते. हे असं नाही का एक परिपत्रक मागच्या वेळेस आलं होतं तर ते 1 मार्चपासून लागू होणार होतं. बट आता MPSCने काय केलं, ते एक नवीन परिपत्रक नोटिफिकेशन या रिलेटेड काढलेलं आहे. तर हे जे नवीन नियम आहे ते 1 मार्चपासून न लागू होता ते नेक्स्ट तारीख म्हणजे कधी ना ते नेक्स्ट तारीख नंतर त्यांनी आता त्यांनी तारीख दिली नाही, त्यांनी नंतर नाही का तारीख बी डिस्क्लोज करेल. तर नेक्स्ट तारीख म्हणजे एप्रिलमध्ये मार्चमध्ये होणार नाही, ती नंतर कधीतरी त्यांनी नाही का तेव्हापासून ते लागू करणार आहे सुधारित OMR शीट. तर यात त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. तर 5 मार्च ठीक आहे, इट हॅज रिलीज अन इम्पॉर्टंट प्रेस नोट 5 मार्च ठीक आहे. 5 मार्चला नाही का इम्पॉर्टंट प्रेस नोट 5 मार्चला रिलीज झालेली. कमिशननं अर्लियर काय केलं होतं, तो OMR शीट 1 मार्च 2026 ठीक आहे. तर यापासून नाही का ऑब्जेक्टिव्ह MCQ त्याच्यात 5 ऑप्शन राहणार असं सांगितलं होतं. तर आता लेटेस्ट अपडेट हे आहे की टेक्निकल अँड प्रोसिजरल चेंजेस इम्प्लिमेंटेशन रिवाइज OMR सिस्टीम हॅज बीन पोस्टपोन. तर याला काय केलं, पोस्टपोन केलं अंटिल द फर्दर नोटीसमध्ये नाही का तुम्हाला ते जे नवीन OMR सुधारित OMR शीट जे राहणार आहे त्याची इन्फॉर्मेशन पूर्वकल्पना तुम्हाला एका फर्दर नोटीसमध्ये भेटेल ठीक आहे. पण सध्या तरी एवढ्या यावरून आपल्याला हे कळते की महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरसाठी 4च ऑप्शन राहणार आणि 4 ऑप्शन्समध्ये आपल्याला टिक करावं लागणार, सर्कल करावं लागणार आहे. जर तुम्हाला MCQ माहिती नसेल तर तुम्ही ते सोडू शकता, त्याची निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. ती जी सिस्टीम आहे ते आता नेक्स्टमध्ये कधीतरी फर्दर नोटीसमध्ये येणार आहे. तर अशाच व्हिडिओसाठी, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या फार्मा एक्झाम सर्कलला सबस्क्राईब करा. आणि आपण रॅपिड रिव्हिजन सुरू केलेलं आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि त्यामधून तुम्ही तुमची प्रिपरेशन चांगलं करू शकता. धन्यवाद.